ह्याच्या आधी कधी तुम्ही गायांना स्ट्रेचर लावलेलं पाहिलंय का? जर नसेल पाहिलं तर आज मी तुम्हाला दाखवतो। तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल की गायांना आपण स्ट्रेचर लावलंय, पण गाईला स्ट्रेचर का लावलं जातं ते आधी समजून घेऊया। आता आपल्या गाईला स्ट्रेचर लावण्यामागचं कारण सांगतो। ही आत्ताच आपण नवीन खरेदी केलेली गाई आहे। ती गाई पहिला रुई म्हणजेच पहिल्या वेताची आहे, पहिल्यांदा वाळ देतीये। तर ते गाई ज्यावेळेस वेली ती रात्री 2:30 वाजता येली, त्यावेळेस आपण जागे नव्हतो आणि तिला बाळाला जन्म देताना खूप जास्त त्रास झाला, त्यामुळे तिला वीकनेस आला आणि ती गाई खाली बसली। त्या गाईला उभं राहण्यासाठी तिच्या अंगामध्ये ताकदच नव्हती, तर त्याच्यासाठी आपल्याला तिला उभं करण्यासाठी आपल्याला स्ट्रेचर मागवावा लागला। तर हा स्ट्रेचर अशा प्रकारे वापरला जातो। तर स्ट्रेचर कसं आहे ते मी आधी तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर दाखवतो। तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की स्ट्रेचरला चारही बाजूला 4 अँगल आहेत आणि ते वरती अटॅच केलेले आहेत आणि इथं तुम्हाला शिडीसारखं स्ट्रक्चर दिसेल की ज्याला वायर रोप अटॅच केलेले आहेत। त्याच्यासोबतच इथे तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी हे पहा, ह्या ठिकाणी पुली आहे, इथं हँडल आहे। हा हँडल असा फिरवायचा, हँडल फिरवला की इथला वायर रोप जो आहे तर ह्या ठिकाणी अजून एक पुली आहे आणि ती ह्या शिडीला अटॅच केलेली आहे। ह्या शिडीला तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत असेल, हे पहा मी क्लोजने दाखवतो। ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हुक आहेत। त्या हुकमध्ये आपल्याला हे त्याचा ताडपत्री किंवा जी झोडी आहे ती अटॅच करायची आहे आणि ही जी झोडी आहे ना ती तिच्या पायांमध्ये पण, पायांना पण होल दिलेले आहेत, तिच्या मागच्या पायांना आणि कासेसाठी सेपरेट होल दिलेले आहेत आणि ती पूर्ण गाई अशी अलगद उचलली जाईल आणि वरती फक्त हुकमध्ये अडकवायची आणि त्या गाईला पुलीने खेचायचा। ती खेचल्यानंतर गाई उभी राहते। तर त्याच्यासाठी आपल्याला हा अशा प्रकारे हा स्ट्रेचर असतो। तर या ठिकाणी 2 वायर रोप आहे दोन्ही साईडला आणि ते दोन्ही साईडने एकत्र वरती घेतात आणि गाईला उभं करण्यासाठी। आता गाईची कंडिशन आपल्या अशी आहे की गाई स्वतःच्या पायावरती उभं राहू शकते। आज आपल्या गाईच्या रिकव्हरीचा 3रा दिवस आहे। गाई स्वतःच्या पायावरती उभं राहू शकते, पण खाली बसल्यानंतर तिला स्वतः उभं राहता येत नाहीये। तर आपल्याला तिचे स्ट्रेचर आपल्याला अजून थोडे दिवस वापरावं लागणार आहे, जोपर्यंत गाई पूर्ण स्वतः उभी राहून स्वतः फिरत नाहीये आणि खाली बसल्यानंतर तिला उठता पण आलं पाहिजे। ह्याच्यासोबत आपल्याला गायांना स्ट्रेचर कधी लावावा लागतो? एक गाई वेल्यानंतर तिच्या अंगामध्ये ताकद कमी असेल, स्वतः उभं राहण्यासाठी तिला जर त्रास होत असेल त्यावेळेस आपण स्ट्रेचर वापरतो। त्याच्यासोबतच गाई जर वयस्कर झालेली असेल तर त्यावेळेस तिच्या अंगामध्ये ताकद कमी असणार आहे साहजिकच, तर त्यावेळेस तिला आपल्याला स्ट्रेचर लावावा लागतो। आणि गाईला जर पॅरालिसिस झाला असेल, तुम्हाला माहीत असेल की आपल्याला माणसांमध्ये पॅरालिसिस होतो, तसं गायांना पण पॅरालिसिस होतो। तर पॅरालिसिस झाल्यानंतर पण गायांना स्ट्रेचर वापरला जातो। तर ह्याच्या आधी कधी तुम्ही स्ट्रेचर पाहिला होता का गायांचा? तर पाहिला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळवालच। आणि अशाच नवीन इंटरेस्टिंग गोष्टी आणि गायांच्या स्ट्रेचर सारख्या नवनवीन इंटरेस्टिंग गोष्टी आणि माहितींसाठी आपल्या कृषीदूत केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका। तुमच्याच हक्काचा चॅनल कृषीदूत केतन। आणि परत एकदा आपल्या गाईचा स्ट्रेचर पाहून घ्या।